अयो ओके तर नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. कसे आहेत तुम्ही सगळे? आज अंशूचा बड्डे म्हणजे काल रात्री तर झालंच आणि अंशूला आता आला सण पार्सल. सो मस्त आम्ही आता बाहेर जाणार आहेत, एन्जॉय करत आणि अंशूचा बड्डे पण सेलिब्रेट करूयात. ओके, सो स्टे ट्यून, चालू करतच चालू. हो काय 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 सांग तर काय? अरे वा, किचन केले काय पाठीमाग? अरे बाप रे, फ्रूट्स ठेवलीस तू. अयो वाव, किती सुंदर आहे टेंट आहे. डॅडा खालचं वरचं बघून हे काय डॅडा? एक्साइटमेंट एवढी आहे की आम्हाला कुणाला काय करावं म्हणावं समजना. कल्पना भारी किचन ठेव. आई गो सुद्धा पण काय पाहिलं. अगं बाई, कुठे गेले किचन मध्ये? ही बेडरूम आहे का तुझी? किचन लय भारी आहे, ओपन आहे. अयो किती क्यूट आहे ग, छान आहे ग, आवडलं. आता काय काय करणार तू घरात? लॅपटॉप देऊ घरामध्ये. लॅपटॉप नेलू दादाने दिला. खाली उतरून तिकडून नेलू दादाने लॅपटॉप दिलाय गचकर. हा, आता लॅपटॉप पडलं. ओके, तर मंडळी मस्त आता आपण मस्त फ्रेश झालोय आणि आता आपल्याला निघायचं आहे सोलापूरला. आता सोलापूरला मम्मी तर म्हणते मूवीला जाऊयात, म्हणजे टाइम स्पेंड पण होईल आणि संध्याकाळी जेवण करून बड्डे सेलिब्रेशन करून येणं होईल. सो आता आपण निघूयात आणि आजचा ब्लॉग तसाच चालू करत. चल जकू, अंशूचा बड्डे सेलिब्रेट करून येतो, तोपर्यंत बस तुला केक आणतो येताना. आलो. कोणता थिएटर? आर मिनीप्लेक्स. मी आलोय आता इथं आर मिनीप्लेक्सला. पहिल्यांदा आलो इथं मी, म्हणजे जास्तीत जास्त मी कार्निवल म्हणजे ई स्क्वेअर त्या थिएटरला गेलोय. नवीन ओपन झाले वाटतं थिएटर. तर आज मस्त बड्डेचं आपण मूवी टाइम स्पेंड करणार आहेत. संध्याकाळी जेवायचं बघायचं आपल्याला आणि धुरंधर 2च बघणार आहे. कारण मंडळी मी मागच्या वेळेस धुरंधर 2 बघितला आहे, घरच्यांनी नाही बघितला आणि आता दुसरा कोणता मूवी अवेलेबल पण नाही आहे की बघू शकतो किंवा काहीतरी टाईम स्पेंड करू. सो आता धुरंधर 2 आहे, तर आता धुरंधर 2चं तिकीट काढू आणि निघूयात आपण. चला. वाव, टॉकीमध्ये पिक्चर बघायला आलं नीलू दादा. किती मस्त वाटतंय. कोणता बघायला पिक्चर? धुरंधर. पॉपकॉर्न आणतात. पॉपकॉर्न काय? पॉपकॉर्न पॉपकॉर्न इंटरवलच्या नंतर. क्या क्या खाने वाली हो तुमको, क्या क्या चाहिए?
जूस पीने वाली हूँ, पॉपकॉर्न खाने लगी हूँ और एक क्या नहीं बाकी। अच्छा बस. सगळे का उठले? अरे ये तो ये भी था. जरा समोसा खा ना, आवडतं ना घ्यायला. ये बरं का तुम्ही बरं. मला समोसा नाही आवडत. भूक लागली. मस्त मूवी झालाय कम्प्लीट. घरचे तर नुसते म्हणजे मी तर तुम्हाला खरं सांगू का, घरच्यांनी कोणीच पिक्चर बघितलं नाही. मस्त मम्मीला यायच्या आधीच धुरंधर 1 दाखवला. पप्पानी तर थिएटरमध्येच बघितला होता. धुरंधर 2 फक्त पप्पानी एन्जॉय केला आहे. मी दुसरा वेळेस बघितल्यामुळे त्याच्यामुळे मला एवढं काय वाटलं नाही. बाकी आमच्या भैयाला तर पूर्ण वेळ अंशूला बाहेर फिरवण्यामध्ये आणि ह्याच्यातच घेतला, कारण अंशू इतक्या वेळ जास्त बसू पण शकली नसती. एवढं ब्रुटल दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामुळं जरा थोडंसं बघणं झालं नाही. आता आपण जेवायला जाऊयात. चलो चलो. तर आम्ही आता जेवायला मस्त जेवण पुरायत आणि थकली आज. बसू इथं बाहेरच. पापड ठीक आहे मला ही चपाती. जा. अरे हां जा. तुला जाऊ का? तुझी केस काढला आता पुन्हा आल्यावर एक बार काढ तुझी केस. 6 hours later. मंडळी हम वापस आ गए. हम नाही थांबा. तर मंडळी आपण वापस पुण्याला आलोय. चला झाला फायनली अंशूचा बड्डे. बॅक टू आपली पुणे रुटीन, आपलं कॉलेज. आता आपले एक्झाम पण आलेत. सो आता थोडंसं स्टडीज आहे तर त्याचं बघूयात. ब्लॉग्स पण थोडेसे कंटिन्यू चालू राहूत. आता सकाळ सकाळी पटापट आलोय आपण. सो आता मस्त जरा थोडंसं आता मी रेस्ट घेतो. जिम पण जायचं आहे. बरं झालं मी जिम 1 महिन्याची लावली. मला माहिती आहे असं 3 महिने 6 महिन्याची जिम लावली ना, ते वाटतं जरा थोडंसं काय त्याला 3,000 रुपयेमध्ये 6 महिने तरी आले, 2,000 रुपयेमध्ये 2 महिने तरी आलेच. पण काय फायदा नाही मंडळी, कारण मी 1 वर्षाची जिम लावली होती. कुठं 1 वर्षाची जिम लावून पण मला वाटतं मी 1 वर्षामधून 10-15 दिवसच गेलोय. आणि आता मी दुसरी जिम लावली, ती बरोबर 1 महिन्याची लावली. आणि मला माहीतच होतं की माझं कुठं ना कुठं सडनली ब्लॉगसाठी मला बाहेर जावं लागणार आहे, कुठं कोलॅबरेशनसाठी बाहेर जावं लागणार आहे, किंवा घरी जायचं म्हणलं तर आठवडा 10 दिवस म्हणजे तिथं जाणार आहेत. त्याच्यामुळे ही दररोज कंप्लीट होत नाही. त्याच्यामुळं बरं झालं मी महिन्याचीच लावली. आणि आता मी पण महिन्याचीच लावणार आहे वापस नेक्स्ट मंथची. जाऊ द्या. आता आलो आहे ना ब्लॉग पण तसंच चालू करूया. नाही आता झोपतो. चला.